इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 5वे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय जातीप्रथा, बालविवाह, सती, पडदा पद्धती. तर याचं उत्तर आहे सती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे 3री परमहंस सभा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. ही जोडी चुकीची आहे. तर या जागी योग्य जोडी असेल परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब. उत्तर राजा. 2. मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे. उत्तर सर सय्यद अहमद खान. 3. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे. उत्तर रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे. राजर्षी शाहू महाराज. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेची पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामगोपाल भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारासाठी राष्ट्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. 2. सत्यशोधक समाज. तर यावर टीप देता येईल. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारावर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता. उत्तर भारतातील आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला. सती प्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. 1829 गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथा बंदीचा कायदा केला. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात. 1828 ब्राह्मण समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही म्हणून मूर्तीपूजेचा विरोध केला. सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर इसवी सन 1897 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले ते पुढीलप्रमाणे.
दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर: सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे: 1884 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाची मुस्लिम समाजाला ओळख करून दिली. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये मुहम्मदन ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. यामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली व मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. मुहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजवले. याच नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांमधून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर: रामस्वामी नायकर हे प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. रामस्वामी नायकर यांनी महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिरात प्रवेश असावा, अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला. या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर रामस्वामी नायकर यांनी क्रांतिकारी विचार मांडून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.